सकाळी पोपट झाला. इडली आणि वडा आलेला आहे, बघू शकता किती मस्त आहे मित्रांनो. आता आपण मुरगीन इडलीला आलो, जाऊया श्री गणेशला नाश्ता आलेला आहे. बघू शकता उपमा, पोहे, लिंबू पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण आज संडे आहे आणि आज मी फूड ब्लॉगसाठी सकाळी सकाळी पुण्यामध्ये वेगळ्या ठिकाणी नाश्त्याला जाणार आहे. म्हणजे काही हिडन प्लेसेस जे तुम्ही आत्तापर्यंत बघितले नसतील, जे माझ्यामुळे तुम्हाला दिसतील आणि जे मी आधी ट्राय केलेले आणि जे मला आवडतात. चला, माझ्यासोबत शुभम आलेला आहे, तो खाली थांबलेला आहे पार्किंगमध्ये आणि त्याला घेऊ आणि निघू. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण स्वारगेटमध्ये म्हणजे टिळक रोड जिथं संपतो, माझ्या मागं बघू शकता टिळक रोड संपतो त्या साईडला. तर इथंच हिराबागचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला पोह्याचा स्पॉट होता, पण तो आज बंद असतो म्हणे रविवारी. तर सकाळी सकाळी पोपट झाला. चला, इथं एक जवळ दुसरं श्री गणेश म्हणून आहे, तिथं आपण ट्राय करू. तिथे पोहे आणि उपमा चांगला भेटतो, तर तिथं जाऊन खाऊ. काहून की आता सकाळ झाली आणि भूक पण लागली आहे. तर मी म्हणलं आता इथं आलात तर श्री गणेशला जाऊ आणि खाऊ, तुम्हालाही दाखवतो. इथे आहे ते हिराबाग मित्रमंडळ आणि हे आहे ते श्री गणेश, जिथे आपण आता नाश्ता ट्राय करणार आहोत. चला जाऊया श्री गणेशला नाश्ता ट्राय करू. मला पोहा उपमा मिक्स, तुला पोहा उपमा दो मिक्स. मित्रांनो, नाश्ता आलेला आहे, बघू शकता. उपमा, पोहे, लिंबू पण दिले आणि शेव पण आहे सोबत, आणि सोबत त्यांनी आपल्याला सांबर आणि चटणी दिलेली. चला ट्राय करूया. वरून कोथिंबीर पण टाकतात. तेच सांगतो कशी आहे. पहिला उपमा खातो, आधी उपमा खातो. एक नंबर. माझा पोहे एक नंबर आहे म्हणतो. आता चटणी टाकून ट्राय करतो. ही चटणी मला चटणी आवडते, त्याच्यामुळे मी आता चटणी ट्राय करतो. ज्यावेळेस रोज सकाळी मी इथं नाश्त्याला येतो, तर बजेटमध्ये म्हणजे त्यावेळेस आय गेस 20 रुपयाला नाश्ता होता. हां नाही, 20 होतं मी. त्यावेळेस पगार कमी होती, त्यानुसार हे आम्ही इथं येतं. आणि इथं रोज सकाळी गर्दी असते नाश्त्याला वगैरे. मी पोहा आणि उपमा रोज खायचो. आता मी हे पोहे खातो आणि इथला रस पण तुम्हाला दाखवतो. इथे सगळ्या वयाचे लोक येतात, लोकल तर भरपूर इथं म्हणजे काय म्हणतात, लोक येतात जे नाश्ता करतात. तुम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या. टेस्ट अजून मेंटेन आहे, म्हणजे 7-8 वर्ष झालं अजून तीच आहे. मित्रांनो, आपला टेस्ट करूया. सेम टेस्ट आहे का बघू. वा, चांगलं आहे. मसाले वगैरे चांगले मसाले, एक नंबर आहे मित्रांनो. आत्ता आपण मुरगीन इडलीला आलो. गर्दी बघू शकता इथं किती आहे. तर इथली फेमस इडली आहे. चला ट्राय करूया. डोक्यावर चटणी टाकून मस्त एकदम स्पेशालिटी आहे. मित्रांनो, इडली आणि वडा आलेला आहे, बघू शकता किती मस्त आहे. चटणी तर एक नंबर आहे, इथली फेमस आहे. आणि इडली आणि भारी आहे एकदम. इडली आणि वडा आपण आता ट्राय करणार आहे. चटणी बघू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. सांबर टाकलेलं आहे. चला पहिला बाईट घेऊ. आधी वड्याचा घेऊ.
एकदम कुरकुरीत आहे. पहिला वाईट मित्रांनो. चटणी अशी गोड नाही आहे, ठीक आहे, काहीतरी वेगळी साऊथ इंडियन टाईप. वडा ट्राय करणार आहेत मित्रांनो, शिवकृपा साबुदाणा. एक प्लेट द्या ना. हां खायचं. ही कशाची चटणी? इकडली मिरची आणि शेंगदाणा. वडा आलेला आहे मित्रांनो, ट्राय करू. वडा ट्राय करणार आहे मित्रांनो. रास्ता पेठमधला सेकंड आहे, लई गरम आहे. वळायला इथे चांगला, बाहेरून क्रिस्पी आहे, मधून पण चांगला आहे. मित्रांनो आत्ता आम्ही गणेश पेठला आलो. इथं एक समर्थ कृपा अमृतल्य फेमस आहे, भरपूर गर्दी आहे. तर आम्ही इच्छा केलं की आता घरी जायच्या आधी चहा प्यावा. तर चला चहा पिऊ आणि त्याच्या आधी तुम्हाला गर्दी दाखवतो. गर्दी बघू शकता मित्रांनो किती आहे, एकदम जास्त आहे. दादा दादा दोन चहा दोन. मित्रांनो ट्राय करतात चहा. असा कप आहे, ते चांगली आहे, चांगला आहे. जे या एरियात आला तर ट्राय करू शकता, जबरदस्त. संत्री कशी दिली दादा? कमी नाही, किलोवर द्या ना. हां 1 किलो चांगल्या बघून लावा. मेथी कितीला दिली? हे दादा दादा मेथी आणि पालक. पालक डाळिंब कसं दिलं दादा? हां कमी करा ना, काही कमी करा ना, किलोवर घ्यायचे. हां 60 करा ना. ठीक आहे, कमी केलो. आता तुम्ही विचार करा, थोडी 10 कमी नाही ना दे. 5 करा, 10 करा, ठीक आहे चालतं. बारीक आहे, मोठे कसं काय आलं नाही? मोठा 220 250. 180 नाही तुम्ही. मोठा पण मोठा नाही आहे आज मार्केटला. गोड आहेत ना पण? हा गोड आहे. दाणे गोड असले पाहिजे, नाही तर अवघड व्हायचं. एक नंबर आहे, खाऊन बघा नंतर. राहू द्या आता तेवढं राहू द्या. दुपारचं जेवण आलेलं आहे. चपाती आहे, भाजी आहे, सपक वरण आणि ही टमॅटोची चटणी. चला स्टार्ट. गाईज मी आलेलो आहे किचनमध्ये. मागं बघू शकतात माझी बायको स्वयंपाक करत आहे. प्रेरणा काय व्हायला स्वयंपाक? आज आम्ही स्पेशल करणार आहे वांगी भात. वांगी भात, ओके. खूप दिवसानं वांगी भात खातो मित्रांनो. मी ज्यावेळेस आय गेस बेंगलोरला असताना मी खाल्लेलं आहे वांगी भात, वेगवेगळे भात. पण आज पुण्यात वांगी भात म्हणजे हां माझ्या घरी खूप करतात माहेरी वांगी भात. हा मी लग्नानंतर केलंच नाही आणि खाल्लं पण नाही म्हणून मी आज आपण वांगी भात कर. ओके. प्रेरणा तुला माहिती का आपल्या गाडी खराब झाली माहिती ना? माहिती आहे तुमच्या पराक्रम. गाडी सर्व्हिसिंगला टाकत नाही काय ना, मग ती झाली खराब. खरं तर ते आम्ही लोक बाहेर गेल्यावर बंद पडले तेव्हा वाचलो आम्ही, पण आज काल परत पडली वाटतं बंद. बहुतेक ती आपल्याला रिमाइंडर होतं ज्यावेळेस ती बंद पडली होती तेव्हाच आम्ही टाकायला पाहिजे होतं, पण नाही टाकलं. आम्ही म्हटलं जाऊ दे, झालं असेल. त्याच्या आधी पण मित्रांनो एकदा गाडी बंद पडली होती आणि ते आपण असताना
ते हा, ते. चांदणी चौकाचा ब्रिज चढत होता आणि चढला की थोडं पुढं आलं कीच बंद पडली. बरं झालं चढायला बंद पडली नाही तर गाडी ढकलायचं म्हणजे अंगाचं पाणी होतं. हो. आत्ता मला त्या माणसाचा कॉल आला होता, बहुतेक गाडी नीट झाली आहे, मागचं इंडिकेटरचा पण इश्यू आहे जे पूर्ण सेटच आहे. तर मिंडाचा कंपनीचा तो लावतो म्हणतोय, बघू लावलं तर ठीक आहे. आता गाडी घ्यायला तो म्हणला गाडी धुवायला जाईल, पुन्हा ती लाईटचं लावून देतो मागचं, ते पण राहिलं होतं. कारण की जशी गाडी घेतली ना तेव्हापासून ते डॅमेज झालं. बरेचसे स्पेअर पार्ट गेलेत मित्रांनो. मी सकाळी गेलो होतो त्याच्याकडं, ते बेल्ट आहे असतो ना काळ्या कलरचा, तो पण खराब झालाय आणि त्याच्यासोबत बेरिंग असतात जे त्या पण खराब झाल्यात, ते सेट म्हणला. आणि अजून काय काय खराब झाले तिथंच गेल्यावरच कळत. त्याच्यामुळं जरा खर्च किती जरा टेन्शन येईल. म्हणून वेळोवेळी गाडी सर्व्हिसिंग करा. करत असतो मित्रांनो, माहित नाही यावेळेस माझी पण राहून गेली. काही ना काही व्हायलंय मित्रांनो. एक कॅमेरा झालं, आता गाडी मागं लागली. खर्च काही थांबायचं नाव घे नाही. आता जातो त्याचा फोनची वाट बघायलो, जर झालं तर घेऊन ये. मित्रांनो जात आहे आता बाईक आणायला, पण त्याला किती खर्च होणार आहे त्याला ते बघून मला टेन्शन येऊ नये. बघू काय म्हणते आता ते. मग मित्रांनो बाईक घ्यायला स्कूटी ज्युपिटर. सर्व्हिसिंग 350, ऑइलचे 425, बेल्टचे 450, रोलर 340 रुपये. त्याचं पिन असेंब्लीजमधले पिन टाकले होते 120 आणि युगूस 80 रुपये. एक क्लच ओव्हरऑल आहे आणि टेलिमेशन विथ फिटिंग 1500. झालं मित्रांनो एवढं. ओके हा बदलला पूर्ण. हां पूर्ण असेंब्ली आता गेलं तर पूर्ण सेटच जाणार का? ठीक आहे राईट. फक्त मध्ये पाणी जाऊ नये आपलं. मी सारखं गाडी धुतो असं असं ठीक आहे. क्रॅक नाही होणार त्याला. धक्का लागला कुठं लागला. आलो गाडी घेऊन. हे आहे बिल. हा, 3,500 रुपये. गेले 3,500. हे सगळंच बदललंय का काय? 3,500 रुपये गेले मित्रांनो. एवढ्या ॲक्सेसरीज त्याला बदलल्या. मला बिल बघून टेन्शन येईल आता. हे महिना खराब लागलाय मित्रांनो. डिसेंबर होतील पैसे घेत. म्हणून तुम्ही टाइम टू टाइम सर्व्हिसिंग. हा मित्रांनो आता टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करणार. त्यांना सांगितलं 3 महिन्याला एकदा सर्व्हिसिंगला यायचं. 3 महिने झाले की आता मी जाणार आणि ब्लॉगमध्ये पण दाखवणार. जे 3,500 तिथं 700-800 रुपये जायला पाहिजे, ते 1,000 रुपये लेतले. तिथे गेले तर 2,500 माझे जास्त. तर मला टेन्शन येईल. दम लागायला मित्रांनो. ते पैशाचा आकडा बघून. चला आता थोडं आला थकलोय. बरी पायऱ्या चढून आमच्या इथे लिफ्ट नाही मित्रांनो, त्यामुळे जास्त दम लागायला. चला थोडं भेटतो मित्रांनो, मला टेन्शन येईल. हॅलो गाईज, आता 9 वाजता आहेत. गाडी घेऊन आलोय. बिल बघून माझं टेन्शन वाढलंय. जाऊ दे मित्रांनो, आता जे झालं ते झालं. चला आता आलेलं जेवण करूया. चला तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय. बघू शकता मित्रांनो, आज सिंपल जेवण आहे. चपाती आहे, दही आहे, चटणी आहे, डाळ फ्राय आणि चितळीची भाकरवडी. चला खाऊया. नमस्कार मित्रांनो, चला तर मग ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आज बऱ्याच गोष्टी घडल्या मित्रांनो. आज बऱ्याच गोष्टी म्हणजे आज बाईकला एवढे पैसे गेले, मला टेन्शनच आलं. चला जाऊ द्या, गेले ते गेले 3,500. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला उद्या भेटूया. तोपर्यंत गुड